हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा येत आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण करणार आहोत. ज्या ज्या स्वामी भक्तांना श्री स्वामी चरित्र सारामृताची 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्यांनी येत्या 9 तारखेपासून म्हणजे गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. तर 9 जुलै ते 29 जुलै हा 21 दिवसांचा सप्ताह आहे. या सप्ताहात श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची तुम्ही संकल्पयुक्त पारायण त्या 9 जुलैपासून या सेवेला सुरुवात करावी. म्हणजे 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा करून आपली पूर्ण होईल. तर ही सेवा कशी करावी? सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून या सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला पाठ मांडायचा असेल तर तुम्ही पाठ मांडा. जर पाठ मांडायचा नसेल तर काहीही पाठ मांडायचा आहे. त्यांना थोडक्यात माहिती सांगते. जेथे पाठ मांडायचा असेल त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ सारवून घ्यायची आहे. त्यानंतर तेथे पाठ ठेवून पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा कापड अंथरून घ्यायचे आहे. मग त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जे असेल ते, म्हणजे फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. त्यानंतर तेथे एक नारळ ठेवून स्वामी महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हटल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत वाचायला घ्यायचं आहे. अगोदर श्री स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. मग नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत हे शक्यतो एकाच बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा. कारण वाचायला कमीत कमी 1 किंवा 2 तास लागतात. हा ग्रंथ पूर्णपणे 1 ते 1.5-2 तासात वाचून पूर्ण होतो. म्हणून शक्यतो एकाच बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा. जर एकाच बैठकीत वाचणं शक्य नसेल तर हरकत नाही, पण शक्यतो एकाच बैठकीत वाचा. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. अगदी तुमच्या वेळेनुसार. फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही. कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. म्हणून या वेळेमध्ये कोणतीही सेवा करायची नाही. संकल्पयुक्त पारायण करत असताना आपण पर अन्न वर्ज्य करावे. जर शक्य नसेल तर हरकत नाही, पण शक्यतो पर अन्न घ्यायचं नाही. जर कुठेतरी बाहेर जाणं आलंच प्रवासात तर स्वतःच्या पैशाने घेऊन खाण्यास हरकत नाही. मांसाहार कडकडीत वर्ज्य करावा. रोज 1 ते 21 अध्यायांचे न खंड पडता वाचन करायचे आहे. जर का मध्येच काही अडचण आली तर तुम्ही तेवढे 4 ते 5 दिवस वाचन थांबून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ते पाठ वाचायला घ्यायचे आहेत. तुम्ही जेवढ्या दिवस खंड पाडलेला आहे, जेवढ्या दिवस तुमच्याकडून सेवा झालेली नाही, येणाऱ्या तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही त्या दिवसांचे पाठ म्हणजे एकाच दिवसा म्हणजे उर्वरित 2-3 पाठ करून असे 21 दिवसांपर्यंत 21 पाठ करून घ्यायचे आहेत. एका दिवसाला 2 पाठ किंवा 3 पाठ करून हे पाठ तुम्ही संपूर्ण 21 दिवसांची सेवा पूर्ण तुम्ही 1 ते 21 अध्यायांचे पठण रोज करा. ही सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल. माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.